चला मैत्रिणींनो, तर दिवाळीचं फराळ कुणी सुरुवात केलेली आहे. तर आज आपण चकली बनवणार आहोत आणि दिवाळीच्या फराळातला महत्त्वाचा मेनू म्हणजे चकली. आणि चकली सर्वांनाच आवडते. खमंग, खुसखुशीत आणि काटेदार चकली फराळाच्या ताटामध्ये असली तर ताटाची अगदी शोभा वाढते. तर त्याचप्रमाणे आपण आज 1.5 किलोच्या प्रमाणात भाजणी बनवणार आहोत आणि चकली बनवणार आहोत. तर यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा. आणि अगदी खुसखुशीत आणि पोकळ अशी चकली बनवण्यासाठी मी काय ट्रिक्स वापरलेल्या आहेत. तर चला बनवूया आपण चकलीची भाजणी आणि चकलीची रेसिपी. तर व्हिडिओ आपला शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हा आहे आपला रेशनचा तांदूळ. हा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आणि चकली करण्यासाठी कोणताही जुना तांदूळ आपल्याला वापरता येतो. आणि वजनी म्हटलं तर हा 1 किलो आहे. आणि या वाटीने साधारण 4 वाट्या मी हा तांदूळ घेतलेला आहे. आणि याचा चौथा भाग ही चण्याची डाळ, चौथा भाग मी घेतलेला आहे. याची अर्धी मुगाची डाळ घेतलेली आहे. 30 ग्राम उडीद डाळ घेतलेली आहे. 30 ग्राम साबुदाणा आहे. 20 ग्राम धने आहे. 10 ग्राम जिरे आहे आणि साधारण 50 ग्राम पोहे आहे. तर या प्रमाणात आपण चकली जर केली तर आपली चकली कधीही बिघडणार नाही. तर हे सर्व जिन्नस आता आपल्याला भाजून घ्यायचे आहे. तर हे सर्व जिन्नस मी आता भाजून घेत आहे. तर आपल्याला एकदा आपलं भांडं तापून घ्यायचं आणि नंतर मंद आचेवर आपलं सर्व जिन्नस भाजायचे आहे. तर सुरुवातीला मी जिरं टाकते. तर ही सर्व प्रोसेस आपली 10 ते 15 मिनिटाची आहे भाजणी बनवण्याची. 10 ते 15 मिनिट आपल्याला पुष्कळ झालेले आहेत. प्रमाणातच आपल्याला सर्व जिन्नस भाजून घ्यायचे आहे. आता धने आपले भाजून झालेले आहे. आता आपण पोहे भाजणार आहोत. छान आपले आता पोहे भाजलेले आहेत. खूप लालसर आपल्याला करायचे नाही. तर हे बघा, या प्रमाणात आपण पोहे भाजलेले आहेत. आता आपण साबुदाणा घेतलेला आहे. आपला साबुदाणा आता छान भाजलेला आहे. आता आपण मूग डाळ आणि उडीद डाळ एकत्र भाजणार आहोत. आता ही आपली डाळ छान भाजलेली आहे. मूग आणि उडीद डाळ आपण भाजून घेतली. ती चणा डाळ आपण भाजून घेतो. सर्वात शेवटी आपण आता तांदूळ भाजणार आहोत. आपल्याला सर्व जिन्नस आता भाजून घेतलेला आहे आपण. आणि हे जिन्नस जे आहे आता आपल्याला कपड्यावर थंड करायला ठेवायचे. शक्यतो हे काम सकाळी करायचे आहेत, कारण आता ऑक्टोबर हीट आहे. त्यामुळे सकाळी जरा वातावरण थंड असतं. आता आपल्याला हे साहित्य जे आहे ते कपड्यावर आपल्याला टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून घाम येणार नाही खाली.
तर 1.5 किलोच्या प्रमाणात आपण भाजणी बनवलेली आहे, पण पुन्हा एकदा आता आपण 1.5 किलो पीठ भाजणी मोजून घेतोय. तर हे बघा, मी घरच्या मापाने 1.5 किलो भाजणीचे पीठ मोजून घेतलेलं आहे. भाजणी चक्कीवरून दळून आणताना आपलं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं आणि त्यासाठी आपण हे प्रमाण व्यवस्थितच घ्यायचं आहे. 1.5 किलोच्या प्रमाणात मला साहित्य घ्यायचं आहे आणि त्यासाठी आता आपल्याला भाजणीची उकड तयार करून घ्यायची आहे, जेणेकरून चकली उकड काढल्यावर खुसखुशीत होते. तर आपली 1.5 किलो भाजणीचं पीठ आहे, त्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे. लाल तिखट, मीठ, हिंग, हळद आणि तीळ आणि 1 वाटी तेल घेतलेलं आहे आणि 1.5 किलो पीठ असल्यामुळे आपल्याला 1.5 लिटर पाणी लागणार आहे. तर मी पाणी गरम करून घेत आहे आणि पाणी गरम करतानाच त्यात आपल्याला वाटीभर तेल टाकायचं. कधीही तेल थंड टाकायचं नाही. तर पाण्यामध्ये तेल टाकायचं आपल्याला आणि पाणी गरम झालं की आपल्याला ते आपल्या पिठात टाकून घ्यायचं आहे. जास्त उकळी पण येऊ द्यायची नाही आणि जास्त थंडही पाणी घ्यायचं नाही, आपल्याला गरम पाणी घ्यायचं आहे. तर आता मी हे साहित्य टाकून घेत आहे. ओवा मी घेतलेला आहे. लाल तिखट चवीप्रमाणे आपल्याला घ्यायचं आहे, कोणाला कमी कोणाला जास्त या प्रमाणात आपल्याला तिखट घ्यायचं आहे. हळद आपल्याला कमी घ्यायची आहे. ओवा, लाल तिखट आणि हळद अर्धा चमच आपल्याला घ्यायची. चवीपुरतं मीठ घ्यायचं. धने आणि जिरे आपण भाजणीमध्ये दळून आणलेले आहे. हिंग आपल्याला चवीपुरतं घ्यायचं आहे. हिंगाचं प्रमाण खूप जास्त नसतं, अर्धा टेबलस्पून हिंग घ्यायचं आहे. आणि याप्रमाणे आपण आता साहित्य मिक्स करून घेणार आहोत. तर आपलं तेल जे आहे तेल आपण पाण्यातच टाकायचं आहे, जेणेकरून आपलं तेल गरम होईल. आणि साधारण 1.5 किलो जर आपल्याला पीठ असलं तर 1.5 लिटर पाणी आपल्याला पुरेसं आहे. कमी जास्त प्रमाणात तांदूळ तुमचा कसा आहे त्याप्रमाणे आपल्याला पाणी लागतं. तर मी हा रेशनचा तांदूळ घेतलेला आहे, त्यामुळे 1.5 लिटर पाणी योग्य आहे. कमी जास्त प्रमाणात होऊ शकतं. तुम्ही जर इंद्रायणी तांदूळ जर घेतला तर तुम्हाला पाणी कमी लागतं. तर सर्व साहित्य मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपण गरम पाणी भाजणीमध्ये टाकून घेतोय. याप्रमाणे आपल्याला पाणी टाकून घेऊन मिक्स करायचं आहे आणि थंड झालं की हाताने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. तर अतिशय सोपी पद्धत आहे. याप्रमाणे जर आपण भाजणी जर केली तर आपली चकली कधीही बिघडणार नाही, तेलही पिणार नाही आणि अगदी शेवटपर्यंत खुसखुशीत राहणार. तर अशा प्रकारे आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. कुठलाही पदार्थ बनवताना अगदी काळजीपूर्वक आणि प्रमाणबद्ध बनवला तर तो बिघडत नाही आणि आपली उत्सुकता वाढते की आपला केलेला पदार्थ आपला कसा झालेला आहे, कसा बनलेला आहे. तर याप्रमाणे थोडं थोडं पीठ टाकून आपण भाजणी मळून घेत आहोत. तर याप्रमाणे आपलं पीठ तयार आहे. तर आपण आता चकली पाडून घेऊया. तर हे बघू शकता तुम्ही, पीठ अतिशय नरम आणि व्यवस्थित झाल्यामुळे आपली चकली कशी गोल गरगरीत पडत आहे आणि कितीही सौरे आपण वरती केला तरी आपली तार तुटत नाही. तर बघू शकता, याप्रमाणे आपल्याला चकल्या बनवायच्या आहे. तर अतिशय सॉफ्ट असं पीठ आपलं बनलेलं आहे. तर मैत्रिणींनो, याप्रमाणे जर तुम्ही भाजणी केली, तुमची भाजणी कधीही बिघडणार नाही, चकली कधीही बिघडणार नाही. हे बघा, हाताने जरी उचलली तरी तारा त्याच्या वेगळ्या होत नाही किंवा तुटत नाही आणि तारा तुटल्या नाही तर आपली चकली परफेक्ट जमलेली आहे. तर याप्रमाणे आपल्याला चकल्या बनवायच्या आहेत.
हे बघा, हाताने जर उचलली तरी आपली चकली तुटत नाही. याप्रमाणे आपण चकल्या बनवत आहोत. छोटे छोटे झाकणं मी घेतलेलं आहे, जेणेकरून तळायला आपल्याला पटपट उचलता येतील. याप्रमाणे आपण चकल्या पाडून तळून घेणार आहोत. तर त्यासाठी मी जाड बुडाची पोलादी कढई ठेवलेली आहे. आणि जाड बुडाचं जर आपण भांडं ठेवलं तळायला तर आपले शक्यतो व्यवस्थित तळल्या जाते आणि गॅसची फ्लेम आपल्याला कमी जास्त करावी लागत नाही. एकदा आपण तापून घेतलं की मिडियम गॅसवर आपल्याला पूर्ण चकल्या तळून घ्यायच्या आहेत. तर साधारण आपण 1.5 किलो भाजणीच्या पिठापासून ही चकली बनवलेली आहे आणि अंदाजे आपली 150 चकली ही झालेली आहे. म्हणजे 1 किलो पिठामध्ये आपली 100 चकली होती. आणि चकलीची साईज बघा, आणि नरम न होता तेल न पिता अगदी खुसखुशीत अशी चकली झालेली आहे, तुम्ही बघू शकता.